जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र। आज आपण सोयगाव देवी या ठिकाणी अद्रकीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत। अद्रक पिकायला काय पाहिजेत तर अद्रकीसाठी सर्वात महत्त्वाचं तिला तिचं नॅचरली खाद्य पाहिजेत। नॅचरली म्हणजे काय, जे नैसर्गिकरित्या बनतं। पण सध्याच्या घडीला निसर्गामध्ये आपण जमिनीत वर्षानुवर्षे पिके घेतल्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी झाला। त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक स्वरूपात खूप काही औषधी द्यावं लागतात। पण त्यासोबत रासायनिक खतं वगैरे देताना आपल्याला जमिनीचा पोत टिकवून ठेवणं, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आणि उत्पादन काढताना जसं आपलं आरोग्य असतं तसं जमिनीचंही आरोग्य असतं। त्या आरोग्याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आपण या अद्रकीमध्ये बघू शकता, सुरुवातीला आपण मशिया आणि बुश नावाचं औषध दिलं। यामुळं तुम्हाला सुरुवातीला मुळा वाढण्यासाठी आणि अद्रकीचे कंद फुटवे निघण्यासाठी फायदा झाला। त्यानंतर आपण क्विकफर्ट गोल्ड, याच्यामध्ये 6 प्रकारचे मायक्रोन्यूटन आहे। हे मायक्रोन्यूटनची आळवणी दिली। याच्यापासून जे काय सूक्ष्म अन्नद्रव्य असेल ते पिकाला पूर्णपणे उपलब्ध झाली। यासोबतच आपण जे बेसल डोस देतो, तर बेसल डोस आपल्याला पिकाला उपलब्ध होण्यासाठी आपल्याला महाराजा याच्यामध्ये जे काय जमिनीतील सूक्ष्मजीव असेल याच्यातील खूप काही प्रकारचे NPKचे बॅक्टेरिया आहे। यामुळे आपल्याला जमिनीतील जे काय खतं असेल ते उपलब्ध होतात। त्यानंतर सुरुवातीला आपल्याला आपण जे काय क्लोराईडयुक्त म्युरेट ऑफ पोटॅश वगैरे दिल्यामुळं आपल्याला त्वरित पोटॅश उपलब्ध होत नाही। त्यासाठी आपल्याला क्लोराईड, सल्फेट आणि नायट्रेट मुक्त असं पोटॅश 50 द्यावं लागतं। त्यासोबतच शेतकरी बंधूंनो, त्यानंतर आपण अद्रकला सम्राट या पिकाचे 2 राऊंड करतो। या ठिकाणी बघू शकता आपण सम्राटचे आपण 2 राऊंड केलेले आहे। त्यामुळं खूप काही कंद लांबणीसाठी आणि जोरदार फुटवे निघण्यासाठी, स्टंपची जाडी वाढवण्यासाठी, पानाचा रुंदपणा वाढण्यासाठी, त्यासाठी आपण सम्राटचे 2 राऊंड घेतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पानाची रुंदी खूप काही मोठ्या प्रमाणात आहे। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपल्याला अद्रकीच्या शेतामध्ये खूप काही प्रमाणात सड वगैरे दिसायला लागली। त्यासाठी आपण सोडोमोनस असेल, ट्रायकोडर्मा असेल किंवा मुळावरील गाठी असेल, त्यासाठी आपण पॅसिलोमॅसिन या औषधाची आपण आळवणी करतो। कारण की यामध्ये सर्व काय जे असेल तर जमिनीतील जे काय हानिकारक बुरशी असेल त्यावर उपजीविका करणारे सूक्ष्मजीव आहे। त्यासोबतच ट्रायकोडर्मामध्ये जमिनीतील हानिकारक बुरशीवर जीवन जगणारी, याच्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आहे, ही जमिनीतील बुरशी नियंत्रणात आणते। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, अद्रकीच्या शेतामध्ये आपल्याला जास्तीच प्रमाणात ओलावा वगैरे साचल्यानंतर किंवा पाणी थांबल्यानंतर आपल्याला सड लागली तर त्यासाठी आपण बादशाह या औषधाची आळवणी करतो। शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जैविक औषधं वापरून हा प्लॉट पूर्ण 1 एकरचा नियंत्रित केलेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी छातीपर्यंत हा प्लॉट जमिनीमधील आपल्याला कंद निर्मितीसाठी या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला